थर्ड आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला एक आहे महाडिस्कॉम जाहिरात JEEची जी वॅकन्सीची आपण वाट बघतो आहे। शेवटचा आणि महत्त्वाचा अपडेट म्हणजे न्यू GR आउटसोर्सचा आउटसोर्सिंगबद्दल जे काही आता नवीन GR आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा तो अतिशय महत्त्वाचा आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत खूप विद्यार्थी मित्रांचे जे प्रश्न येत आहेत, फ्रिक्वेंटली प्रश्न येत आहेत, जे महत्त्वाचे पॉईंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे ते म्हणजे महाजेनको एक्सपेक्टेड डेट, महाजेनको JEE एक्झाम बद्दलची एक्सपेक्टेड डेट आहे त्याबद्दल आपण इथे माहिती घेणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। दुसरा पॉईंट आहे DVET 772 जागांची जी वॅकन्सी आलेली आहे त्याचं फॉर्म सबमिशन लेटेस्ट आता सध्या झालेलं आहे, फॉर्म डेट झालेली आहे। तर त्याच्यामध्ये CBT1ची एक्सपेक्टेड डेट काय राहील, एक्झाम डेट वगैरे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहे। आणि त्यानंतर महाडिस्कॉमची जी जाहिरातची वाट बघतो आपण JEEसाठी त्याबद्दल थोडी माहिती आणि टेक्निशियनची जाहिरात त्याबद्दल थोडंफार जे काही एक्सपेक्टेड वॅकन्सीचे कधी येणार आहे वगैरे त्याबद्दल बोलणार आहे। आणि शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे न्यू GR जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो नवीन GR आलेला आहे आउटसोर्सबद्दल त्याबद्दल थोडी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। ठीक मित्रांनो, पहिला जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि त्यासाठी मला असंख्य प्रश्न आहेत, असंख्य कॉल आहेत विद्यार्थी मित्रांचे, ते म्हणजे जेनको JEEची जे काही वॅकन्सी 661 पोस्ट आलेले आहे त्यामध्ये जे काही फॉर्म सबमिशन झालेलं आहे, आता आपण एक्झामची वाट बघतो आहे, विद्यार्थी मित्र तयारीमध्ये आहेत। त्यामध्ये सध्या एक्सपेक्टेड एक्झाम डेटबद्दल जर बोलायचं झालं तर मधल्या पिरियडमध्ये मला काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर 28-29 मार्चला एक्झाम होईल का वगैरे अशी न्यूज आहे किंवा असं काहीतरी कुठेतरी त्यांनी ऐकलेलं आहे किंवा जे काही टेलिग्राम ग्रुप्सवर डिस्कशन चालतात त्यामध्ये 28-29 मार्चला एक्झाम एक्सपेक्टेड आहे। तर त्याबद्दल जे काही म्हणजे IBPSने जे काही सेंटर वगैरे बुक केलेलं आहे अशी एक न्यूज आहे किंवा असं एक माहिती विद्यार्थ्यांना मिळालेली होती, त्याबद्दल आपण सुद्धा थोडंफार व्हेरीफाय करायचा प्रयत्न केला, परंतु जे काही माहिती माझ्याकडे होती त्यानुसार 28-29ला JEEची एक्झाम कुठल्याच प्रकारची नाही आहे। त्यामध्ये 29 तारखेला फक्त एका स्लॉटमध्ये किंवा एका फेजमध्ये एक्झाम होणार आहे। तर ती जे काही आता आतापर्यंत तरी आजची 16 तारीख आहे, आतापर्यंत कुठल्याच प्रकारचं नोटिफिकेशन साईटवर त्यांनी दिलेलं नाही आहे, कारण की महाट्रान्सकोचा आपल्याला अनुभव आहे, कुठल्याच प्रकारची एक्सपेक्टेड डेट आपण सध्या इथं घेऊन चालू शकत नाही। टार्गेट डेट म्हणून घ्यायला काही हरकत नाही, 28-29 डेट ही टार्गेट घेऊन चालायला काहीच हरकत नाही, त्यानुसार आपण प्रिपरेशनमध्ये राहतो, त्यानुसार आपण तयारीमध्ये राहतो, तर काही त्याच्यामध्ये वाईट नाही आहे। परंतु माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याच प्रकारची त्या दिवशी एक्झाम महाजेनकोची नाही आहे। त्यामध्ये एका स्लॉटमध्ये जे 29 तारखेला एकच एक्झाम होणार आहे, एका स्लॉटमध्ये एक्झाम होणार आहे, म्हणजे थोडंफार पॉसिबिलिटी अशी आहे की ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसरची एक्झाम त्या दिवशी होऊ शकते। JEE किंवा AEची एक्झाम त्या दिवशी नाही, पुढे त्यानंतर काही दिवसामध्ये कदाचित एप्रिलमध्ये सुद्धा त्याबद्दल नोटिफिकेशन येऊ शकतं, पुढल्या काही दिवसामध्ये आपल्याला ती पॉझिटिव्ह न्यूज कळेलच एक्झाम डेटबद्दल, परंतु 28-29ला ही एक्झाम होणार नाही असं बऱ्यापैकी इथे पिक्चर आता क्लिअर होत आहे। कारण की 16 तारीख आहे आजची, महाट्रान्सको AEचं जे नोटिफिकेशन होतं एक्झामबद्दल ते साधारण 20 ते 21 दिवस आधी आलेलं होतं आणि इलेक्ट्रॉनिक बेसची एक्झाम होता, इलेक्ट्रॉनिक ब्रँचची होती महाट्रान्सकोची, ती साधारण 12-13 दिवसाआधी होतं। त्याच्यामुळे आता 16 तारीख उलटून गेलेली आहे, अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारचं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनी त्यानुसार आता थोडंफार इथे एप्रिलमध्ये एक्झाम होऊ शकते। तर आता 28-29ला JEEची तरी 29 तारखेला एक्झाम आहे, एका स्लॉटमध्ये एक्झाम आहे, हे कन्फर्म आहे, त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे। ठीक आहे, बाकी जर ॲक्च्युअली एक्झाम डेटची एक्सपेक्टेड डेट जर म्हणत असाल तर ती एप्रिलमध्ये कुठल्याही दिवशी एक्झाम होऊ शकते। ॲक्च्युअली एप्रिलमध्ये पूर्ण स्लॉट बुक आहे IBPSचे, त्याच्यामुळे थोडंफार तिथे चान्सेस कमी दिसत आहेत, परंतु तरीसुद्धा ऑफिशियल नोटीस आल्याशिवाय कुठल्याच प्रकारच्या डेटवर तुम्ही इथे म्हणजे कुठल्याच प्रकारची डेट आपण एक्सपेक्टेड इथे म्हणू शकत नाही। ठीक आहे, त्यामुळे 28-29 कन्फर्ममध्ये नाही आहे, एप्रिलमध्ये जे काय ते पुढे ऑफिशियली येईलच त्याचं, किंवा मग आपल्याकडे काही पॉझिटिव्ह अपडेट आला आणि स्ट्रॉंग अपडेट आलं तर आपण आपल्या टेलिग्रामवर नक्की इथे टाकतोच। एप्रिलमध्ये जे काही डेट्स पुढे अवेलेबल असतील किंवा जे काही त्यावर कन्फर्मेशन आलं की त्याचं सगळ्यात पहिले अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपण आपल्या चॅनलवर देऊच। ठीक आहे, त्यानुसार तुम्ही तयारीमध्ये राहा। बाकी जे काही पुढे एक्झाम डेट डिक्लेअर झाल्यानंतर आपला पुढे प्रिपरेशन स्ट्रॅटेजी व्हिडिओ आणखी शेवटचा एक येणार आहे, फायनल स्ट्रॅटेजी व्हिडिओ। परंतु 28-29चं मी तुम्हाला परत सांगतो, 29ला एका स्लॉटमध्ये फक्त एक एक्झाम होणार आहे महाजेनकोची, तर ती कदाचित ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसर ही एक्झाम होऊ शकते। त्यानंतर महत्त्वाचा सेकंड अपडेट आहे आपलं DVETची जी आपली आता जाहिरात आलेली आहे 772 वॅकन्सीजची, तर त्याचं आता पुढे प्रोसिजर चालेल, CBT1 वगैरे त्यांची होईल, आता जस्ट फॉर्म सबमिशन त्यांचं झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न मला होते एक्सपिरियन्स रिलेटेड, तर त्यामध्ये एक्सपिरियन्स रिलेटेड तुम्हाला मी ऑलरेडी थोडंफार सांगितलेलं आहे की एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला जे त्यांनी मागितलेलं आहे ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागेल, त्यामध्ये तुमचं रिलिव्हिंग लेटर असेल, तुमचं एक्सपिरियन्स लेटर असेल किंवा त्याच्यामध्ये
तुमचं सॅलरी स्लिप असतील 1 महिना किंवा 3 महिने आणि फॉर्म 16 वगैरे सुद्धा ते मागू शकतात, कारण की त्या बेसिसवर सिलेक्शन असल्यामुळे ते पूर्ण एक्सपिरियन्सचे तुमचे सर्टिफिकेट सगळे चेक करणार आहे. ठीक आहे, एक माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती CBT 1साठी CBT 1 जे काही नॉन टेक्निकलचा तो पोर्शन असतो त्याची जी एक्झाम आहे ती 4 एप्रिल ते 9 एप्रिलच्या दरम्यान आहे. त्याच दिवसामध्ये त्याची एक्झाम आपण 4 एप्रिल ते 9 एप्रिलच्या दरम्यान एक्सपेक्टेड डेट आहे CBT 1ची DVTची या वॅकन्सी करता 772 करता. ठीक आहे, तिथे एक्सपेक्टेड डेट आहे, त्यानुसार तुम्ही तयारी करू शकता मित्रांनो नॉन टेक्निकल सब्जेक्ट्सची. आणि त्यानुसार तुम्हाला इथे ती डेट टार्गेट ठेवून अभ्यास करायला काहीच हरकत नाही. 4 एप्रिल ते 9 एप्रिल या पिरियडमध्ये ही एक्झाम होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर थर्ड आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला एक आहे महाडिस्कॉम जाहिरात JEEची जी वॅकन्सीची आपण वाट बघतो आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला प्रश्न असतात की महाडिस्कॉमची जाहिरात सर कधी येणार आहे. त्याच्याबद्दल भरपूर विद्यार्थी क्वेरीज किंवा क्वेश्चन्स करत असतात, कारण की विद्यार्थी तयारीमध्ये लागलेले आहे. तर त्यामध्ये एक्सपेक्टेड असं होतं की 15 मार्चपर्यंत स्ट्रॉंगली म्हणजे 99% अशी शक्यता होती की 15 मार्चपर्यंत जाहिरात येईल. परंतु अजूनपर्यंत आजची 16 तारीख आलेली आहे, अजूनपर्यंत जाहिरात आलेली नाही आहे. त्याच्यामध्ये अशी माहिती मिळते की साधारण 500 ते 600च्या रेंजमध्ये या टोटल पोस्ट आहे. साधारण 450 पोस्ट 375 समथिंग पोस्ट ह्या EEच्या आहे. 450 पोस्ट ह्या EEच्या आहे, इलेक्ट्रिकलच्या. तर ती ॲड जी आहे ती पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे बघा एक्सपेक्टेड तर आपल्याला 15 मार्चपर्यंतच होतं, परंतु पुढे माझा असा अंदाज आहे की मार्चमुळे थोडंसं ते त्यांनी थांबून ठेवलेलं असेल प्रोसिजर, अशी एक अंदाज आहे. तर त्याच्यामध्ये एप्रिलच्या फर्स्ट सेकंड मॅक्स टू मॅक्स सांगतो, त्याच्या आधीसुद्धा जाहिरात येऊ शकते, परंतु एप्रिलच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये ही जाहिरात कन्फर्ममध्ये नोटीस याची येणार आहे महाडिस्कॉम साईटवर. आणि या रिलेटेड महाडिस्कॉम EE रिलेटेड जे काही विद्यार्थी मित्र मला प्रश्न करत असतात आणि त्यामध्ये ग्रुप्समध्ये सुद्धा डिस्कशन चालतं, तर त्यामुळे विद्यार्थी डिस्ट्रॅक्ट होतात, विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासावरचं जातं. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेट थ्रू एक्झाम होईल का, हा एक प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे. तर मित्रांनो महाट्रान्सकोबद्दल पण सुद्धा हे मला 1 वर्ष आधीच हे प्रश्न आलेले होते की महाट्रान्सको गेट थ्रू होईल का. त्यामध्ये सुद्धा आपण 2-3 व्हिडिओ घेऊन कन्फर्ममध्ये सांगितलेलं होतं की तशा भानगडीत पडू नका, गेट थ्रू एक्झाम होणार नाही म्हणजे नाही. महाजनको महाट्रान्सको हे गेट थ्रू झालेलं नाही आहे आणि महाडिस्कॉमसुद्धा गेट थ्रू होणार नाही हे. त्यामुळे कुठल्याच प्रकारची मनामध्ये शंका ठेवू नका आणि अभ्यासामध्ये लागा, तयारीमध्ये राहा. विनाकारणच्या डिस्कशनमध्ये ग्रुप्सच्या डिस्कशनमध्ये पडू नका, अभ्यासावर लक्ष द्या. अभ्यास शेवटी तुमच्या कामात पडणार आहे. आणि चौथा अपडेट आहे महत्त्वाचं म्हणजे टेक्निशियनची जी जाहिरात आहे, टेक्निशियन महाट्रान्सको टेक्निशियन 4 आणि महाजेनको टेक्निशियन 3 दोन्ही वॅकन्सीची सध्या आपण 2 वर्षापासून विद्यार्थी मित्र वाट बघत आहे. आपले ITI विद्यार्थी मित्र जे आहेत, इलेक्ट्रिशियन वायरमन ज्यांचं झालेलं आहे किंवा महाजेनकोमध्ये बाकीचे सुद्धा सगळे ट्रेड्स तिथे अवेलेबल आहेत किंवा तिथे ते अप्लाय करू शकतात, क्वालिफाय होतात. तर त्यांचं जे पुढची जाहिरात आहे ती आता पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे थोडंफार ते सध्या प्रोसेस त्यांनी थांबवलेली अशी माहिती मला मिळाली. तर त्यामध्ये एप्रिलमध्ये जे काही आहे ते पॉझिटिव्ह अपडेट आपल्याला मिळेलच. 31 मार्चपर्यंत ती ॲड 100% येणार नाही आहे. एप्रिलमध्ये फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये त्याबद्दल पॉझिटिव्ह अपडेट मिळेलच आपल्याला. त्याबद्दल आपण पुढे त्याबद्दल क्लॅरिफिकेशन देऊच. पण तुम्हाला असं वाटतं की महाजेनकोची ॲड जी आहे ती 5 ते 10 एप्रिलपर्यंत शक्यता आहे, फर्स्ट ते सेकंड वीकमध्ये. मार्चमध्ये तर नाहीच आहे. आणि महाट्रान्सको आणखी थोडंसं डिले होऊ शकतं, थोडंफार याची माहिती आपल्याला मिळते आहे. परंतु विद्यार्थी मित्र तयारीमध्ये राहा, कुठल्याच प्रकारचे निगेटिव्ह याच्यामध्ये जाऊ नका आणि कुठल्याच प्रकारच्या याच्यामध्ये डिस्कशनमध्ये पडू नका. अभ्यासामध्ये राहा, तयारीमध्ये राहा. 2-2, 4-4 मार्कांनी सिलेक्शन जातं मित्रांनो. महाट्रान्सकोमधून एक्सपिरियन्स आलेला आहे. जे काही विद्यार्थी मित्र माझ्या मेंबरशिपमध्ये आहे त्यांच्याशी डिस्कशन करण्यानंतर माझ्या लक्षात आलं आहे की विद्यार्थी मित्र कुठे कमी पडले किंवा कुठे त्यांचा लॉस झाला. त्यामुळे सांगतो आहे की कुठल्याच प्रकारच्या विनाकारणच्या गोष्टीमध्ये पडू नका. अभ्यासामध्ये राहा, लिंकमध्ये राहा, कंटिन्युटीमध्ये राहा. बाकी कुठल्याच प्रकारचं जे काही तिथे ग्रुपमध्ये चालतात किंवा काही आपण कुठलं तरी न्यूजपेपरचं कटआउट बघतो, एखादं सर्क्युलर बघतो आणि डिस्टर्ब होतो, असं करू नका. एक दिवस महत्त्वाचा आहे. जाहिरात ही येणार म्हणजे येणार. पुढच्या काही दिवसामध्ये जाहिरात आपल्याला पॉझिटिव्हली दिसणारच आहे नोटिफिकेशनमध्ये. ठीक आहे. शेवटचा आणि महत्त्वाचा अपडेट म्हणजे न्यू GR आउटसोर्सचा. आउटसोर्सिंगबद्दल जे काही आता नवीन GR आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा, तो अतिशय महत्त्वाचा आहे. मला काही विद्यार्थ्यांनी तिथे तो पाठवलेला आहे, फॉरवर्ड केलेला आहे. ती निगेटिव्ह न्यूज होती, त्याच्यामुळे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेली नाही. की कसं असतं मित्रांनो, जे काही गव्हर्नमेंटमध्ये रिक्रुटमेंट होतात महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये किंवा कोणत्याही स्टेटच्या, त्याच्यामध्ये काही परमनंट बेसिसवर असतात, काही डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये असतात, काही परमनंट बेसिसवर असतात आणि काही आउटसोर्समध्ये असतात, काही आपण म्हणतो बाहेरून घेतलेले असतात, एजन्सी थ्रू घेतलेले असतात. तर त्याचं जे काही अपडेशन असतं, त्याचं जे काही परमिशन असतात ते 2-2, 3-3 वर्षानंतर त्याचं रिन्युवेशन होते. तिथे टेंडर दिले जातात कंपनीला प्रायव्हेट एजन्सीकडून आणि नंतर ते ज्या एजन्सीचे टेंडर पास झालं त्यांना तसं नोटिफाय करण्यात येतं किंवा त्यांना परमिशन देण्यात येतात आणि मग ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तिथे मॅनपॉवर तिथे देत असतात. ठीक आहे. एक पूर्ण प्रोसिजर आहे आणि त्याचंच हे लेटर आलेलं आहे किंवा त्याच्याबद्दल अप्रुव्हल त्यांनी दिलेलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. त्यामध्ये विद्यार्थ्यांना घाबरून जाण्याचं काही 1% इथे हे नाही आहे, म्हणजे कारण नाही आहे घाबरून जायचं. कारण की जे रिक्रुटमेंट आपलं आता सुरू आहे, टेक्निशियन आहे, महाडिस्कॉम आहे किंवा जे काही पुढे होणार आहे किंवा महाजनकोची पुढची एक्झाम आहे आपली, तर ती सुद्धा येणारच आहे. सगळं प्रोसिजर ओके
नक्की होणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला. हे जे आलेलं आहे, जे सर्क्युलर तुम्ही बघितलेलं आहे, त्याच्याबद्दल न्यूज पण भरपूर येत आहेत. आय थिंक मला वाटते न्यूज चॅनलवर सुद्धा आहे आणि काही टेलिग्राम चॅनलवर आणि याच्यामध्ये पेपरमध्ये सुद्धा न्यूज आहे. परंतु मी माझ्या माहितीवरून आणि माझ्या अनुभवावरून सांगतो की हे जे आहे हे एक जनरल त्यांची एक प्रोसिजर आहे गव्हर्नमेंटची. त्यांना तसं एक रिनोव्हेशन घेऊन एजन्सीला तिथे काही नियमावली द्यावं लागतात. त्या नियमानुसार त्यांचं तिथे प्रोसिजर होत असते, त्यांची भरती होत असते प्रायव्हेटची, आउटसोर्सची वगैरे. तर त्याचा ते नियम आहे. आपल्याला जनरल रिक्रुटमेंट किंवा जे आपलं जे बाकीचे रिक्रुटमेंट असतात, जे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे किंवा परमनंट बेसिसवर आहे, त्याच्यावर त्याचा कुठल्याच प्रकारचा इफेक्ट होत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे निश्चिंत राहा आणि अभ्यासामध्ये राहा. पुढे जे वॅकन्सी आपण एक्सपेक्ट करतोय ते पुढे येणारच आहे. टेलिग्रामवर यासाठीच तो शेअर केला नाही, कारण ती न्यूज मला काही खूप जास्त महत्त्वाची वाटली नाही, त्यामुळे आपण टेलिग्रामवर ते शेअर केलं नाही. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहे ज्याबद्दल तुम्हाला माहिती मिळाली असेल. तर महाजेनकोची एक्झाम जी आहे ती एप्रिलमध्ये कधी पण होऊ शकते. त्याबद्दल ऑफिशियल अपडेट पुढे येईलच आणि ऑफिशियल अपडेट आल्याशिवाय एक्सपेक्टेड डेट सांगण्यामध्ये इथे काही पॉईंट नाही आहे. आणि जे काही थोडंफार मला पॉझिटिव्ह माहिती मिळाली तर मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल थ्रू अपडेट देईलच. ठीक आहे. आणि महाडेस्कॉमची जाहिरात पुढच्या काही दिवसामध्ये येणारच आहे, त्याच्यामुळे निश्चिंत राहा. त्या व्यतिरिक्त जर जाहिरात आली नाही किंवा काही अडचणी आल्या तर मी आणि माझं चॅनल तुमच्यासोबत आहे आणि पुढे राहणारच आहे. काही वाटलं तर आपण त्यामध्ये प्रयत्न करूच. आणि टेक्निशियनसाठी सुद्धा आपण ऑलरेडी प्रयत्न केलेला आहे, पुढे सुद्धा प्रयत्न करू. आणि बाकी DVTचे 772ची जी वॅकन्सी आहे त्याची एक्झाम 4 एप्रिल ते 9 एप्रिलच्या मध्ये त्यामध्ये तयारीमध्ये राहा नॉनटेकच्या. आणि बाकी जे काही सर्क्युलर आलं आहे किंवा जे काही JIRA आलं आहे त्याबद्दल निश्चिंत राहा. जे काही पुढे रिक्रुटमेंट आहे ते होणारच आहे. तर आशा करतो मित्रांनो बऱ्यापैकी तुम्हाला एक चांगली न्यूज किंवा चांगले तुम्हाला इथे डायरेक्शन मिळालं असेल, चांगलं गायडन्स मिळालं असेल. मी माझ्याकडून प्रयत्न वरच्यावर करत असतो की विद्यार्थी मित्र डिस्टर्ब नव्हता अभ्यासामध्ये राहावं. त्यासाठी हा महत्त्वाचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे 2-3 टॉपिक्सवर. तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांना त्याचा फायदा होईलच याची मी आशा करतो. आणि या रिलेटेड हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करू शकता, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल आणि काहीतरी गाईडलाईन मिळेल अभ्यासाकरता. तर पुढे महत्त्वाचं जे अपडेट्स पुढे येतीलच ते आपण कळूच आपल्या चॅनलद्वारे. त्यासाठी आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स पुढे येणार आहे ते तुम्हाला नक्की मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.